हॅलो, गुड मॉर्निंग। हा जो व्ह्यू आहे तो शिमलामध्ये ज्या हॉटेलमध्ये राहिले होतो त्या रूममधून हा व्ह्यू आहे। आणि ना इथे काही लोकल जे लोक आहेत, इथे लोकल लोक जे चालले होते, काहीतरी त्यांचा उत्सव होता, तो ते ॲक्च्युली आम्ही पाहण्यासाठी मध्येच थांबलो होतो। आणि मग आमची जर्नी स्टार्ट झाली मनालीसाठी, शिमला टू मनाली। शिमलामध्ये 2 दिवस होतो आणि मनालीसाठी आम्ही वाया कुल्लू जात होतो। आणि जाता जाता लंचला आम्ही दुपारी द रोबोट रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतो। मस्त जेवण झालं, छान, आणि टेस्टी खरंच खूप मस्त होती। मग आम्ही 5:30 पावणे 6च्या दरम्यान कुल्लूमध्ये पोहोचलो। तर कुल्लूमध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही पाहू शकता, खरंच नेचर मस्त होतं आणि तिथेच साईडला लगेचच नदीसुद्धा होती। सो आधी आम्ही देवाचं दर्शन घ्यायचं ठरवलं। सो आधी इथे लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता, जो रेडमध्ये तुम्हाला जो फलक दिसत आहे तिथून आत एंट्री आहे। सो तिथे गेल्यानंतर स्टार्टिंगला एंट्रीला गेल्यानंतर चप्पल वगैरे आपण तिथे जमा करायचे आहेत, त्याच्यासाठी काही चार्जेस वगैरे काहीच नाही आहेत। आणि मग तिथून आपल्याला 3 ते 4 मजले आपल्याला पायऱ्यांवरती स्टेअर्सवरनं आपल्याला जावं लागेल। पण प्रत्येक पायरीवर जाताना ना खूप छान छान असे देवदेवतांचे फोटोज होते, मंदिराचेच फोटो होते, ते तुम्ही बघू शकता। ते रिव्हर राफ्टिंग करतात। सो आमचं खूप छान असं दर्शन झालं। तर तिथे आम्हाला ना जास्त मला जी आवडली ती मूर्ती म्हणजे शनिदेवांची मूर्ती, खरंच खूप आकर्षक होती। आणि ना खाली आल्यानंतर ना खूप सारे असे दुकानं होती शॉपिंगसाठी, जिथे ना लाकडी वस्तू फारच आकर्षक वाटल्या आणि लहान मुलांची खेळणीसुद्धा लाकडांमध्येच खूप साऱ्या होत्या। तसेच यामध्ये ना मला जी आवडली एक वस्तू म्हणजे तिथे होती सायकल आणि बुलेट। बापरे, मस्तच होती, खूप आकर्षक वाटत होतं। तेवढ्या वस्तूंमध्ये ते ना खूपच उठून दिसत होतं। आणि आत्ता ना कुल्लूमध्ये जे आत्ता आपण पाहिलो ती नदी होती बियास नदी। तर कुल्लूमध्ये ना सर्वात जास्त सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ना खूप मोठा दसरा साजरा केला जातो। असं म्हणतात की या खोऱ्यातून ना जेव्हा श्रीराम वनवासाला गेले होते त्यांच्या पत्नीसह सीता आणि लक्ष्मण, तर या खोऱ्यातून गेले होते आणि त्यांच्याच आगमनासाठी दसरा हा खूप मोठ्या उत्सवात साजरा इथे केला जातो। तर इथे तुम्हाला ना आसपासच नदी असल्यामुळे रिव्हर राफ्टिंग, कॅपिंग आणि झिपलाईनसाठी सुद्धा खूप सारे तिथे तुम्हाला स्पॉट्स दिसतील, जिथे खूप सारे लोक थांबलेले असतात। आणि ना नदी जी होती त्याचं खरंच सौंदर्य खूप छान वाटत होतं।
एकदम असं पाणी पांढरं शुभ्र होतं आणि कुठेही असं तुम्हाला घाण वगैरे किंवा कचरा वगैरे नाही दिसणार पाण्यामध्ये. तर दर्शन घेऊन आल्यानंतर ना शार्वी खूप छान अशी पप्पांसोबत खेळत होती आणि त्यांच्या मागे मागे करत होती. तर अशा प्रकारे आम्ही तिथून पुढे निघालो आणि आता आम्हाला जायचं होतं मनालीला. तर मनालीला जाण्यासाठी तिथून कुल्लू ते मनाली हे 40 किलोमीटर अंतर आहे. सो कुल्लू आणि मनालीमधील प्रसिद्ध मंदिर जे आहे ते म्हणजे रघुनाथ मंदिर, म्हणजे श्री रघुनाथ मंदिर हे रामाचंच मंदिर आहे. आणि मनालीमधलं प्रसिद्ध जो मंदिर आहे ते आहे हडिंबा टेम्पल, जे तुम्हाला ऑलरेडी सर्वांनाच माहीत असेल. खूप प्रसिद्ध मंदिर आहे. सो आत्ता आम्ही मनालीला निघालो आहे. मनालीमध्ये आमचे 3 दिवस असणार आहेत. सो आत्ता निघालो, जर्नी स्टार्ट होते. काही आम्ही फोटोज व्हिडिओज तिथे काढले. तुम्ही बघू शकता, ही आहे बियास नदी आणि आसपास तुम्ही बघितलं तर सगळे डोंगर आहेत, खूप मोठे मोठे पर्वत. आणि आत्ता हे जे आहे एंट्री, आत्ता मी जे तुम्हाला आता क्लिपमध्ये दाखवले आहे तिथं देवाची एंट्री होती वैष्णोदेवी माता मंदिराची. आणि हे ॲपलचे झाडं आहेत. तिथे आपल्याकडे जसे द्राक्षाचे चिक्कूचे बागा असतात ना, तसं त्यांच्याकडे सगळ्यांच्या घरासमोर ना ॲपलची झाडं असतात. आणि आत्ता सीझन असल्यामुळे ना ते छोटे छोटे असे आत्ता जस्ट लागले होते. सो ते बोलले की जुलै सप्टेंबरमध्ये ना खूप छान ॲपल येतात, त्याला खूप छान असे फळ येतात. तर आम्ही जात असतानाच मध्येच एक लग्न समारंभ सुरू होता. तर त्यांच्याकडे काही पद्धती वेगळ्या आहेत. आपल्याकडे वेगळं असतं आणि त्यांच्याकडे वेगळं. आणि आपण जेव्हा फिरायला जातो ना तेव्हा हे समजतं की सगळीकडे आपल्या जी काही संस्कृती परंपरा आहेत ना त्या खूप वेगवेगळ्या आहेत. आणि पाहायला खरंच खूप छान वाटत होतं. आणि ना आम्हाला जायला उशीर झाला, कारण जाताना ना त्यांचा जो आत्ता उत्सवसुद्धा सुरू होता कोणता तरी, तर त्यामुळे ना ट्रॅफिक आम्हाला लागलं. त्यामुळे आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास आम्ही तिथे थांबलो आणि मग हॉटेलला जायला आम्हाला वेळ लागला. सो साधारण आम्ही 8:30 वाजता पोहोचलो हॉटेलमध्ये. तर हे आम्ही जिथे राहणार आहोत ते हॉटेल आहे. सो पुढील 3 दिवस आम्ही इथेच असणार आहोत. तर शार्वी आतमध्ये गेल्या गेल्या रूमवरती ना तिथले जे लँडलाईन फोन होता तो घेऊन फक्त हॅलो 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 एवढंच चाललं होतं तिचं. तर हा असा आहे आमचं रूम, हे रूम आहे तर बघू शकता तुम्ही. आणि जाताना आम्हाला पाऊस लागल्यामुळे कपडे भिजले, बॅग भिजले. सो ते एक वेगळंच डोक्याला टेन्शन झालं गेल्या गेल्या. आणि जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईकसुद्धा करा. पण सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.